नमस्कार, आपण बघू शकता नाशिकमध्ये इगतपुरी येथे धक्कादायक घटना समोर येत आहे। इगतपुरी येथील जिंदाल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत असून ही कंपनीला आग गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे। या आगीमध्ये नियंत्रण आणणे इतकं नामुष्किलीचं झालं असून यामध्ये अग्निशमक दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, परंतु आग आटोक्यात येणं अवघड झालेलं आहे। परंतु या परिसरामध्ये आग नियंत्रणात जरी आली तरी आगीचे लोट इतके मोठे असल्याने, धुराचे लोट इतके मोठे असल्याने परिसरात धुराचे लोटच लोट पसरले आहे। तसेच आगीचा रुद्र रूप धारण केल्याने आगीने जास्त पेट घेतल्या कारणाने परिसरातील गॅसच्या टाक्या असतील तसेच इतर टेम्परेचर हाय असल्याने या परिसरात वारंवार अग्निशामक दलाकडून गॅसच्या टाक्या ज्या परिसरात आहे त्या परिसरात फॉर्मचा तसेच पाण्याचा वापर करण्यात येत आहे। अग्निशामक दलाच्या वतीने त्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट होऊ नये म्हणून खूप शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवून गॅसच्या टाक्या थंड कशा पद्धतीने ठेवता येतील हा प्रयत्न करण्यात येत आहे। तसेच या परिसरातील 3 किलोमीटर परिसर, या परिसरातील सर्व घरे आता प्रशासनाच्या वतीने खाली करण्यात येत आहे। तसेच जर आगीच्या आटोक्यात जर गॅसच्या टाक्या आल्या तर 15 किलोमीटर पर्यंत परिसराला या स्फोटाची झळ बसू शकते आणि ह्या टाक्यांचा जर स्फोट झाला तर 15 किलोमीटर परिसरामध्ये जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे। तसेच ही घटना काहीशी नवीन असून यापूर्वी देखील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती। त्यावेळेस देखील जिंदाल कंपनीची जी आग लागली होती ती आटोक्यात आणण्यात इतकेच प्रशासनाच्या अग्निशमक दलाला प्रयत्न करावे लागले होते, परंतु या कंपनीत आग का लागती हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मागील वेळेस ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस प्रशासनाकडून असेल, इतर गोष्टी असेल, अनेक वेळा मीडिया असेल यांना वारंवार त्यापासून दूर ठेवण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत होता, परंतु ही आग इतकी भीषण आहे का या आगीपासून मनुष्यहानी होऊ नये ही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असल्याने प्रशासनाच्या वतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन गणेशसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।